कुठं आलोत? रायगड. दाखल. रायगड समोरचं काय आहे ते? दाखल. टकमक टोक. नंबर. कोणतं टोक आहे पुढचं ते? हा टकमक टोक. हा काय ते? डंग डंग. तो हाताने दाखव बरं. टकमक टोक कुठे आहे? बोटाने दाखव. हा ते टकमक टोक आहे रायगडावरचा. गुड. हे हुशार आहे. आणि ही काय आहे? शिवाजी महाराजांची बाजारपेठ. काय आहे? चमड्याच्या मांड्यात. बाजारपेठ. काय? बाजारपेठ. इथं बाजार भरायचा शिवाजी महाराजांच्या काळात. हा आणि इथं किती दुकान आहेत बघ. ठीक आहे नाही. आता आपण कुठे चाललोत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला आणि जगदीश्वराच्या मंदिराकडे. तुला रायगड आवडला? आवडला? खूप आवडला? येतोय तो. येतोय ना पाठीमागं. मित्रांनो आपण किल्ले रायगडावरती आहोत. आणि जेव्हा एखादी मोहीम फत्ते केली जायची, जिंकायची, इशारा तोफ वाजवली जायची. माझ्या पाठीमागे बघतो आहोत आपण. मी वरती सध्या उभा आहे. रायगडावरचे हे दोन मिनार अतिशय महत्त्वाचे आहेत. हां सांग सांग. ते कमन तुटले. ते आता खूप दिवस झालं गड बांधून. इंग्रजांनी तोफा डागल्या होत्या रायगडावरती, म्हणून किल्ल्यांची तोडफोड झालेली आहे. अजून काय विचारायचं तुला? विचार. अजून तिथून हा तिथं पण अजून खिडक्यांची पण आता पडझड झाली. 350 वर्ष झाली. पावणे 400 वर्ष झाली. पण शीतलच्या सगळ्या खिडक्या कसं काय तुटलेल्या नाही दिसत. खिडक्या तुटलेल्या नाही दिसत. हे बघ साई समोरची. इंग्रजांनी कमून टाकले होते गोली. इंग्रजांनी ते आपल्या देशाचे दुश्मन होते. गोळ्या झाडल्या. त्यांना वाटलं शिवाजी महाराजांचं नाव मागे पडेल, परंतु तसं काही झालं नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज आजही आपल्याला आठवतात. आपण विसरू शकतो का महाराजांना? का विसरू शकत नाही? पण इंग्रजींनी मारल्यावर सगळं रायगडावरचे कसं काही मेले नाही. रायगडावर त्यावेळेस कोणीच नव्हतं. नंतर घडली ती घटना. ती घटना नंतर घडली, फार नंतर, अलीकडच्या काळात. हे बघ शिव समोरचा जो दिसतोय ना तो, ते मुलं उभं आहेत ना, विटाचं बांधकाम. तर तिथे शिवाजी महाराजांचं टाकसाळ म्हणजे जे होण होते, शिवराई, आणखी काही होण होते ना शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले, म्हणजे शिवाजी महाराजांचं चलन, ते तिथे घडवलं जायचं. आणि ते सोन्या चांदीचे असायचे. ते त्याचे टाकसाळ आहे. हा जो समोर दिसतोय तो राहता राजवाडा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि आपण जिथे उभा आहोत ह्याच्या खाली तळघरात एक खोली आहे. आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराज आपल्या गुप्तहेरांसोबत गुप्त चर्चा करायची, स्वराज्याची महत्त्वाची चर्चा. हां मावळ्यांसोबत, म्हणजे आपले बहिर्जी नाईक असतील किंवा बहिर्जी नाईकांचे, हां हंबीरावांशी महत्त्वाच्या चर्चा. सगळे सर पहिलेच वाढले होते. नाही, हंबीराव होते. हंबीराव शिवरायांच्या नंतर गेले. हंबीराव होते. पुढे आलं की आपल्याला पालखी दरवाजाचं दर्शन होतं. श्रीमान किल्ले रायगडावरचा पालखी दरवाजा आपण, आणि त्या दरवाजाच्या समोरचा हा परिसर आहे सगळा. समोरचा पालखी दरवाजा, पाठीमागचा राणीवशाचा हा सगळा भाग आहे. आणि ह्या राणीवशातून, ह्या बालेकिल्ल्यातून पुढे रायगडाच्या मुख्य सिंहासनाकडे जाण्यासाठीचा रस्ता इथून आहे. आणि ते गेट आहे, आपण बघतो आहोत. अशा प्रकारचं हे बांधकाम त्या काळामध्ये होतं. आणि इथून आपल्याला अनेक प्रकारच्या वास्तू, अतिशय महत्त्वाच्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा रहिवास जिथे होता, मग शिवाजी महाराजांचं मुख्य कार्यालय असेल प्रशासनाचं, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे अखेरचा श्वास घेतला ते ठिकाण, असे अनेक महत्त्वाचे ठिकाणं आपण इथे बघतो आहोत. अशा प्रकारे आपण आता गडावर पोहोचलेलो आहोत. आणि समोर मला गडाचा बालेकिल्ला दिसत आहे. गडाचं मुख्य प्रवेशद्वार दिसत आहे. आणि काही क्षणातच आपण गंगासागर तलावाच्या बाजूने गडावरती प्रवेश करू. आजची संपूर्ण गडावरची येण्याची सफर तुम्हाला दाखवली आहे. आणि खरंच
अतिशय सुंदर असा क्षण. गडावरती आता आपण जवळपास मला दिसतंय गड दिसतोय, त्यानंतर हत्तीखाना दिसत आहे इथून आणि बाजारपेठेचा काही भाग देखील इथून दिसत आहे. आणि आता हा खरा आनंद आणि सगळ्यात कौतुक आहे माझ्या छोट्या बाळाचं, शिवचं. तो पूर्णपणे गड चढून आज आलेला आहे वरती आणि खऱ्या अर्थाने आज शोभून दिसलाय शिवरायांचा मावळा, संभाजीराजांचा मावळा. कसं वाटतंय? भारी वाटतंय? थकलास का? सांग थकलास का? सांग थकला का? सांग. हां, नाही थकला ना? ओके, चला. थकला तू? गडावर आल्यावर थकला? अरे बाप. आता गडाच्या परिसरात आलो. गडाच्या परिसरात आल्यानंतर आपल्या उजव्या हाताला हा तलाव लागतो आणि उजव्या हाताला तलाव लागल्यानंतर इथून जो आता शिव जिथं उभा आहे, इथून टकमक टोकाकडे जाण्याचा रस्ता इथं दाखवलेला आहे, बाण आहे. अशा पद्धतीने गडावर आल्यानंतर तुम्हाला गडाचे सगळे पॉईंट आहे ते दिसतात आणि हत्ती तलाव आहे हा. गडावर पोहोचल्यानंतर उजव्या बाजूला जो दिसतोय तो आहे हत्ती तलाव. आपण बघतो आहोत अशा पद्धतीने रायगड विकास प्राधिकरणच्या माध्यमातून त्याचा विकास केलेला आहे आणि हत्ती तलावाचं संवर्धन करण्यात आलेलं आहे. पूर्वी हत्ती तलावात पाणी असं बघतो आहोत. हा हत्ती तलाव, हा बोला, इथेच आहे. गडावर पोहोचल्याबरोबर हा उजव्या हाताला हत्ती तलाव लागतो आणि इकडे जे ते मला वाटतं हनुमान टाकेकडे जाण्याचा रस्ता. हा सगळ्या गडावरच्या वाटा मी तुम्हाला आज दाखवणार आहे. अगदी बरोबर आहे, आपण हनुमान टाकेकडे आलेलो आहेत आणि हनुमान टाके सगळ्यात पहिल्यांदा गडावर आल्यानंतर बघणार आहोत नेमके कसे आहेत. पप्पा, शिवाजी महाराज रोज हनुमानच्या पाया पडायला जायचे का? हो, आता हनुमान टाके आहेतच इथे. हनुमंताची मूर्ती त्याच्यावरती आहे. दाखवा ना. आहे, चला पुढे चला. आणि येथे गडावरचे हनुमान टाके बघा, रायगडावरचे हनुमान टाके अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतील. आम्ही बघत आहोत, त्याच्यामध्ये पाणी आहे हनुमान टाकेमध्ये सध्या. अशा पद्धतीने अतिशय खडकामध्ये कोरलेले आहेत आणि त्यामध्येच कोरलेल्या दगडांचा वापर पुन्हा बांधकामासाठी देखील करण्यात आलेला आहे. इथे हनुमान टाके, पाण्याचे टाकीत. अगदी आता हनुमान फेकायला लागतो. बाबा, पण हनुमान फेकायचं का?